पीक विमा महाघोटाळा की तांत्रिक अडचण, तुमचे पैसे कुठे अडकलेत? क्रॉप इन्शुरन्स रियालिटी चेक. नमस्कार मित्रांनो, मी सखाराम राठोड. आपल्या देशात एक म्हण आहे, भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार आहे. पण आजच्या काळात हा जुगार फक्त मान्सून पुरता मर्यादित नाहीये, तर तो सरकारी योजना आणि खाजगी कंपन्यांच्या अटी शर्तीचाही जुगार बनला आहे. माझ्या कृषी क्षेत्रातील 25 वर्षाच्या अनुभवातून आणि आपल्या ढोकसाळ येथील शिवम कृषी टेक मध्ये रोज येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट प्रकाशाने जाणवते, ती म्हणजे पीक विमा योजनेतील निराशा. दरवर्षी हजारो रुपये विमा हप्ता भरूनही जेव्हा खऱ्या अर्थाने मदत मिळण्याची वेळ येते, तेव्हा शेतकऱ्याच्या पदरात पडतो ती फक्त प्रतीक्षा. स्टेटस पेंडिंग, क्लेम रिजेक्टेड किंवा खात्यात जमा झालेले अवघे 100-200 रुपये. आजच्या या विशेष डॉक्युमेंटरी स्टाईल व्हिडिओ मध्ये आपण या संपूर्ण सिस्टमचे पोस्टमॉर्टम करणार आहोत. तुमचा पीक विमा नेमका कुठे अडकतो, विमा कंपन्या कसा नफा कमितात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, हे सर्व आपण पुराव्यासह आणि आकडेवारीसह समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ब्रह्मास्त्र ठरू शकते. भाग 2 मध्ये पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY, एक स्वप्न आणि वास्तव. मित्रांनो, थोडे मागे जाऊया. 2016 साली प्रधानमंत्री पीक विमा योजना मोठ्या थाटामाटा सुरू करण्यात आली. उद्देश अतिशय उदात्त होता. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे होणाऱ्या पिकाचे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे. या योजनेचे स्वरूप खूप आकर्षक वाटत होते. खरीपासाठी फक्त 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकासाठी 5% इतकाच हप्ता शेतकऱ्यांना भरायचा होता. उरलेली मोठी रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरणार होते. सुरुवातीला सर्व काही छान वाटत होतं, पण जसा काळ पुढे गेला तसे या योजनेतील तांत्रिक पळवाटा समोर येऊ लागल्या. आपण जेव्हा इन्शुरन्स काढतो तेव्हा तो एक करार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट असतो. तुम्ही तुमची गाडी ठोकली तर इन्शुरन्स कंपनी पैसे देते, पण शेतीच्या बाबतीत हे नुकसान कोण ठरवतो? इथेच खरी मेख आहे. नुकसान भरपाई ठरविण्यासाठी पीक कापणी प्रयोग म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट CCE वापरले जातात. पण हे प्रयोग किती अचूक होतात? बांधावर न जाताच कार्यालयात बसून अहवाल बनवले जाते, अशी उघड चर्चा शेतकरी वर्गात नेहमीच असते. भाग 3 मध्ये पाहूया क्लेम कुठे आणि का अडकतात, द मिसिंग लिंक. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. माझे पैसे कुठे अडकलेत हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडतो. याची 3 प्रमुख कारणे आहेत, जी आपण सविस्तर समजून घेऊ. नंबर 1, डेटा मिसमॅच. सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या कागदपत्रामधील तफावत. बँकेत तुमचे नाव वेगळे असते, आधार कार्डवर वेगळे असते आणि 7/12 वेगळे असते. पोर्टलवर माहिती अपलोड करताना जर एक स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप झाला तर सिस्टम तुमचा क्लेम आपोआप होल्डवर ठेवते किंवा रिजेक्ट करते. मशीनला भावना नसतात, ती फक्त डेटा वाचते. नंबर 2, 72 तासाची अट. जेव्हा स्थानिक पातळीवर नुकसान होते, उदाहरणार्थ गारपीट किंवा ढगफुटी, तेव्हा शेतकऱ्याने 72 तासाच्या आत विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे. पण जेव्हा पूर्ण गाव पाण्याखाली असते, वीज नसते, मोबाईल नेटवर्क नसते, तेव्हा शेतकरी 72 तासावर ऍपवर तक्रार कशी करणार? ही अट विमा कंपन्यांसाठी क्लेम नाकारण्याचे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. नंबर 3, सरकारचा हिस्सा. अनेकदा तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असतात, कंपनीने क्लेम मंजूरही केलेला असतो, पण तरी पैसे खात्यात येत नाहीत. का? कारण जोपर्यंत राज्य सरकार आपली प्रीमियमचा वाटा म्हणजे सबसिडी शेअर विमा कंपनीला देत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाहीत आणि इथेच फाईल महिने मंत्र्याला अडकून पडते. भाग 4 मध्ये पाहूया स्वतःचे स्टेटस कसे तपासायचे. आता कोणावरही अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप किंवा CSC केंद्रावर जाऊन क्लेमचे स्टेटस कसे पाहू शकता, ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. लक्ष देऊन पहा. पहिली पायरी, तुमच्या ब्राउझर मध्ये जाऊन
कृषीविभाग.com किंवा थेट pmfbi.gov.in अधिकृत राष्ट्रीय पोर्टल टाईप करा. दुसरी पायरी, होम पेज वर आल्यावर तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस म्हणजेच अर्जाची स्थिती असा एक मोठा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा. तिसरी पायरी सर्वात महत्वाची, इथे तुम्हाला रिसिप्ट नंबर म्हणजेच पावती क्रमांक टाकायचा आहे. तुम्ही जेव्हा CSC सेंटरवर किंवा बँकेत विमा भरता तेव्हा तुम्हाला एक पावती मिळते, त्यावर एक मोठा नंबर असतो, उदाहरणार्थ MS230 तो नंबर येथे अचूक टाका. चौथी पायरी, खाली दिलेला कॅप्चा कोड बॉक्स मध्ये टाईप करा आणि चेक स्टेटस वर दाबा. आता तुमच्या समोर डेटा उघडेल. इथे 4 गोष्टी दिसू लागतात. सबमिटेड याचा अर्थ तुमचा अर्ज पोर्टलवर गेला आहे, पण त्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याच्यानंतर अप्रूव्ड, अभिनंदन, तुमचा क्लेम मंजूर झाला आहे, फक्त पेमेंट बँकेत जमा होण्याची प्रक्रिया बाकी आहे. त्याच्यानंतर पेंडिंग ऑफ स्टेट सबसिडी, याचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाकडून निधी येणे बाकी आहे. त्याच्यानंतर रिजेक्टेड, जर लाल रंगात हे स्टेटस दिसले तर तिथे त्याचे कारणही दिसते, आपल्याला दिसते, उदाहरणार्थ लँड मिसमॅच, डुप्लिकेट ऍप्लिकेशन इत्यादी. भाग 5 मध्ये पाहूया विमा कंपन्याचा नफा आणि बीड पॅटर्न. मित्रांनो, आपण थोडं डाटा अनालिसिस करून पाहूया. माहिती जी आहे अधिकार RTI मिळालेल्या आकडेवारीनुसार अनेकदा असे दिसून येते की विमा कंपन्या हजारो कोटी रुपयाचा प्रीमियम गोळा करतात, पण जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा ती रक्कम गोळा केलेल्या हप्त्यापेक्षा खूप कमी असते. या समस्येवर एक उपाय म्हणून महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न म्हणजे बीड फॉर्म्युला किंवा कप अँड कप मॉडेल ची खूप चर्चा झाली. यामध्ये असे तरतूद करण्यात आले की जर नुकसान कमी झाले आणि विमा कंपनीला मोठा नफा होत असेल तर कंपनी जास्तीत जास्त 20% नफा स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम सरकारला परत करेल. आणि जर नुकसान 100% पेक्षा जास्त म्हणजेच 110% पर्यंत झाले तर कंपनीला ती भरपाई द्यावी लागेल. त्या पुढील जोखीम सरकार उचलेल. मॉडेल चांगले आहे, पण त्यांची अंमलबजावणी 100% पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. भाग 6 मध्ये पाहूया उपाय. शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? ऍक्शनेबल स्टेप्स. आपण समस्यावर खूप बोललो, आता उपायावर बोलूया. शेतकरी म्हणून आपण कुठेही कमी पडता कामा नये. नंबर 1, क्रॉप इन्शुरन्स ऍप चा वापर. तुमच्या मोबाईल मध्ये भारत सरकारचे क्रॉप इन्शुरन्स ऍप डाउनलोड करून ठेवा. नुकसान झाल्यावर लगेच या ऍप वरून फोटोसह तक्रार नोंदवा. हे जिओ टॅग फोटो असतात ज्याला कोणीही खोटे ठरू शकत नाही. नंबर 2, 72 तासाचे भान. नुकसानीची माहिती टोल फ्री नंबर, ऍप किंवा थेट कृषी सहाय्यक म्हणजेच ऍग्रिकल्चर असिस्टंट यांना लेखी स्वरूपात 72 तासाच्या आत माहिती द्या आणि त्याची पोचपावती म्हणजे एक्नॉलेजमेंट नक्की घ्या. नंबर 3, दुरुस्ती करेक्शन. जर पोर्टलवर डाटा मिसमॅच मुळे अर्ज रिजेक्ट झाला असेल तर लगेच CSC सेंटरवर जाऊन आधार आणि बँकेचा डेटा लिंक करून घ्या. नंबर 4, संघटन आणि पाठपुरावा. एकट्या शेतकऱ्याचा आवाज दाबला जातो, पण जेव्हा अख्खं गाव एकत्र येऊन कृषी अधीक्षक कार्यालयात किंवा तहसीलदार कार्यालयात पाठपुरावा करतं तेव्हा प्रशासनाला दखल घ्यावीच लागते. भाग 7 मध्ये पाहूया आणि शेवटी निष्कर्ष आणि आव्हान. कॅल्क्युलिझम अँड द वे फॉरवर्ड. मित्रांनो, पीक विमा योजना वाईट नाही, पण ती राबवण्याची पद्धत, त्यातील तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. सिस्टम रातोरात बदलणार नाही, पण आपण आपले ज्ञान अपडेट ठेवले, तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आपले हक्क काय आहेत हे समजून घेतले तर कोणी आपली फसवणूक करू शकणार नाही. माझ्या 25 वर्षाच्या शिवम कृषी टेकच्या प्रवासात मी एक गोष्ट शिकलोय. माहिती हीच ताकद आहे. इन्फॉर्मेशन इज पॉवर. तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवावं लागेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या पीक विम्याचे पैसे आलेत की अजून पेंडिंग आहेत? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. आपला शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण फक्त प्रश्न मांडत नाही तर त्यावर अचूक उपाय शोधतो.
जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.